बीड लोकसभा निवडणुकीच्या नंतर राजकारणामध्ये जातीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू झाली। मराठा आणि वंजारा समाजाच्या मध्ये जो काही जातीय तेढ निर्माण झालेला आहे त्या विषयाला त्या ठिकाणी मोठा रंग येत आहे। त्यामध्येच मुंडेवाडी या ठिकाणी एक अजब पद्धतीचा ठराव घेण्यात आला आणि वंजारा समाजाने त्या ठिकाणी मराठा व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारची वस्तू खरेदी करू नये, त्यांच्या दुकानामध्ये जाऊ नये अशा पद्धतीचा ठराव अजब पद्धतीचा ठराव घेण्यात आला आणि त्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे। आता यावरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। मला असं वाटतं की असं काही घडणार नाही। दोन्ही समाज जे आहेत हे वर्षानुवर्ष सोबत राहिलेले समाज आहेत, त्यामुळे काही लोक हा प्रयत्न करतात, पण अशा प्रकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही पाहिजे आणि दोन्ही समाजातले जे जाणते लोक आहेत त्यांनी जर असा छोटाही प्रयत्न कोणी करत असेल तरी तो थांबवला पाहिजे। एक व्यक्तीने भाषण करून काही दुकानांवर बहिष्कार घालावा असं त्याने मेन्शन केलं होतं। त्या संदर्भात आम्ही त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि त्याला अटक देखील केलेली आहे। गावकऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तर गावकऱ्यांमध्ये जातीवादाची कुठलीही भावना नाही। त्यांच्याशी संवाद साधताना जे घडलेलं आहे जो भाषणाचा प्रकार घडलेला होता तो देखील एक अनावधानाने उत्साहाच्या भरामध्ये केलेलं एक कृत्य होतं, तरी देखील त्याच्यामध्ये गुन्हा आहे म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु ते जे वक्तव्य होतं त्या व्यक्तीचं, त्या वक्तव्याशी गावकऱ्यांचं कोणतंही अनुमोदन नव्हतं, कोणतंही त्याला म्हणजे समर्थन नव्हतं। खरं तर अशा पद्धतीनं जातीय निर्माण होणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे। राजकारणामध्ये कुठं मराठा उमेदवार उभा राहील, कुठं वंजारी उमेदवार उभा राहील, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, त्या पद्धतीने उमेदवार थांबतील। परंतु एका विशिष्ट समाजाचा उमेदवार आहे आणि त्याला सहकार्य केलं गेलं नाही या भावनेतून जर त्या समाजाचे लोक अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेणार असतील तर ते निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताचं असणार नाही आणि अशा पद्धतीनं कोणी भूमिका घेतली असेल तर त्याला ग्रामस्थांनी समर्थन दिलं नाही ही एक आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ह्या मराठा विरुद्ध वंजारी या वादाचा कुठं शेवट निघेल हे आपल्याला कळणारच आहे। परंतु यातून मार्ग निघून दोन्ही समाजामध्ये प्रेम आपुलकीची भावना निर्माण व्हावी हीच अपेक्षा।